बजेटमध्ये शिंदेंना निधी नाही. विरोधकांनी आता मात्र टोले लगावलेले आहेत. तुकोबासह एकनाथाला दूर केलं असं जयंत पाटलांनी म्हटलंय. शिंदेंचं ऐकायचं नाही असं दादांनी ठरवलंय. आमदार जितेंद्र आव्हाडांनी देखील खोचक टोला हाणलाय. दादांनी तुकाराम महाराजांचे अभंग उद्धृत केलेले होते, पण यावेळी मात्र तुकोबांना थोडस दादांनी दूर केलेलं आहे मुनगंटीवार साहेब. आणि प्रश्न असा आहे की का दादा इतके तुकोबांच्या पासून दूर केले. पण ठीक आहे, ते काय हरकत नाही, पण तुकोबाच्या बरोबर आता एकनाथालाही दूर सारायचा प्लॅन तयार केलेला आहे. तिला भगिनींच्या 2100 बद्दल नाही. अरे कमीत कमी मी तुला देऊ शकत नाही ताई, पण तुला शब्द देतो पुढच्या वेळेस नक्की देईन, एवढी तर म्हणण्याची दानत ठेवावी. तर रागाने त्या पत्रकारांवर दौडायचा. मला काय विचारतो. अरे अरे तुमची लोक बोलली होती ना, आम्ही थोडी बोललो होतो. तटकरे साहेब बोलले होते, आता शिंदे साहेब बोलले होते, त्याला काय अर्थ राहिला नाही. बिचारे शिंदे साहेबांचं काहीच ऐकायचं नाही ठरवलंय त्यांनी.